तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर कमरेमध्ये थोडंसं इथे लूज आहे, तर त्यामुळे थोडेसे ते प्लेट पडलेले आहे बॉटमला। जसं की तुम्ही बॅक साईड सुद्धा बघू शकता, फ्रंट आणि बॅक जो आहे एकदम डीप आहे, तरी पण आपले जे शोल्डर आहे एकदम परफेक्ट इथं बसलेलं आहेत। आता हे ब्लाऊज बघू शकता, मी स्लीव्हजला इथं वर्क करून घेतलेलं आहे अगोदर। तर हे बघू शकता 32 साईज आहे आणि पॅडेड ब्लाऊज आहे। तर फ्रेंड्स हे जे साईज आहे तर ती 32 साईज आहे आणि जर तुम्हाला 32 साईजचं ब्लाऊज रेडी करायचं असेल तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट ठेवून किंवा हेच स्टिचिंग मेथड ठेवून ब्लाऊज जे आहे कंप्लीट करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण हे जे कटिंग आहे पेपरवरती बघणार आहोत, त्याच्यानंतर अस्तरवरती आणि मग मेन कापडावरती। तर 32 साईज आहे आणि सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीचं इथं माप घ्यायचं आहे। आता पूर्ण उंची जी आहे मी तर 13 + 1 इंच म्हणजे 13 इंचचे आपल्याला ब्लाऊज जे आहे तयार करायचं आहे। प्लस त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। तुमची जर हाईट जास्त असेल तर तुम्ही जे उंची आहे ब्लाऊजची तर ती जास्त ठेवू शकता, म्हणजे 14 ठेवू शकता। आता हे बघा मी 13 + 1 इंच इथं करत आहे, म्हणजे 14 इंचावरती मी पूर्ण उंचीचं जे माप आहे पॅक बाजूला पेपरच्या इथं टाकत आहे। त्याच्यानंतर शोल्डर जे आहे आपल्याला ठेवायचं आहे 5 इंच। तर आता हे बघू शकता शोल्डर आपल्याला 5 ठेवायचा आहे। मुंडा जो आहे आपल्याला ठेवायचा आहे 5.5 इंच। तर हा बघा मुंडा आपण 5.5 इंच घेतला। आता छातीचा आपल्याला प्रॉपर इथं माप घ्यायचं आहे। आता 32चा चौथा भाग आपला 8 इंच येतो, तर 8 आपण इथं हे छातीचं जे माप आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। तर हे बघू शकता 8 इंच मी घेतलं। त्याच्यानंतर छातीमध्ये 2+ इंच आपण मार्जिन जे आहे, मार्जिनसाठी 2 इंच आपल्याला वाढवावं लागतं। तर छातीमध्ये आणि कमरेमध्ये दोन्ही साईडला आपण 2-2 इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। आता कमर 7 इंच होती, कमरेमध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन ॲड केलं। त्याच्यानंतर छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची। फ्रंट मुंड्याला शेप जो आहे आपण द्यायचा आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याला जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता जिथं आपण प्रॉपर माप घेतलं होतं छातीचं 8 इंच, तिथंपर्यंतच आपल्याला जो आपला मुंड्याचा जो शेप आहे तर तो स्टॉप करायचा आहे, इथं बघू शकता। तर मी बॅक आणि फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे अशा पद्धतीने दिलेला आहे। तर गळारुंदी जी आहे मी इथं ठेवत आहे 2.25 इंच। तर गळारुंदी मी 2.25 इंच ठेवलेला आहे। त्याच्यानंतर जो पुढचा गळा आहे तर तो आपण ठेवायचा आहे 6.5 इंच। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता पुढचा जो आपला गळा असतो तो। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे मी घेतलेला आहे 3.5 इंचावरती, म्हणजे ज्याची जी रुंदी आहे तर ती 3.5 इंच घेतलेली आहे। वरून जो आहे मी बस्ट पॉईंट घेतलेला आहे 10 इंचावरती। तर शोल्डरपासून खाली मी 10 इंच घेतला आपला जो बस्ट पॉईंट आहे तो। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करून घ्यायची। दोन्ही साईडला 1.5 इंच आपण घ्यायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं की ब्लाऊजचं फिनिशिंग छान येतं। तर आता हे बघू शकता, तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला असं 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मुंड्यामधूनच आपण प्रिन्सेस कटला जो आहे इथं शेप द्यायचा आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे। तर हे बघू शकता आपण मुंड्यामधूनच असा एक छान असा शेप दिलेला आहे प्रिन्सेस कटचा। त्याच्यानंतर गळ्याचा राऊंड नेक असा शेप दिलेला आहे। आणि हे जे आता आपलं पूर्ण जे मार्किंग आहे तर ते आपण करून घ्यायचं आहे पेपरवरती। तर आता फ्रंट आणि बॅक जो आहे मी सेपरेट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर पुढच्या जो गळ्याचा शेप आहे तर तोही आपण कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपण प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तोही कट करून घ्यायचा आहे। तर आता हे बघू शकता, आता फ्रंट आणि बॅक जो आहे अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे पेपरवरती। तर आता आपण हे अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे।
आता 1 मीटर मी अस्तर घेतलेलं आहे, कारण स्लीव्ससुद्धा आपण याला लॉंग ठेवणार आहोत. आता आपण या ब्लाऊजला जे आहे कप्स लावणार आहोत. तर त्यामुळे काय करायचं आहे की आपल्याला जे अस्तर आहे तर ते डबल काढावं लागतं, कारण जो पीस आहे आपला थोडासा पातळ असल्यामुळे आपण त्याला डबल अस्तर काढायचं आहे. जर तुमचा पीस जो आहे ब्रॉकेटमध्ये वगैरे असेल तर डबल जे अस्तर आहे तर ते काढायची गरज नाही. पण जर पीस पातळ असेल तर मात्र आपल्याला अस्तर जे आहे डबल काढावं लागतं. म्हणजे एक जे आहे आपण मेन कापडाला जोडतो आणि दुसरं जे अस्तर आहे तर ते आपण कप्सला जॉईंट करतो. तर त्यामुळे आपण या अस्तरमध्ये जे आहे डबल जे पार्ट्स आहेत फ्रंटचे तर ते काढायचे आहेत. आता बॅक पार्ट जो आहे मी आहे तसं इथं मार्किंग केलेलं आहे. बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवायचं नाही. जसं आपण पेपर कट केलेला आहे तसाच ठेवून मग अस्तरवरती आपण तो कट करायचा आहे. आता हे जे शोल्डर आहे तर ते गच्च व्यवस्थित कसं काय बसतं, तर ते हे इथे तुम्ही बघू शकता की जो फ्रंट पार्ट आहे अस्तरवरती आपण तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे, ज्यामुळे आपले जे शोल्डर आहे तर ते गच्च बसेल किंवा लूज अजिबात होणार नाही, किंवा पुढचा जो गळा आहे तर तो लूज होणार नाही. कारण बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की आमचा जो पुढचा जो गळा आहे तर तो लूज होतो, किंवा जे शोल्डर आहे ते थोडं एका साईडला सरकतं वगैरे, भरपूर काही मला कमेंट येत असतात. तर तुम्ही हे बघा, जे आपलं प्रिन्सेस कटचा जो फ्रंटचा पार्ट आहे आपल्या गळ्याच्या साईडचा तर तो अस्तरवरती आपल्याला असा तिरका ठेवायचा आहे. तर त्यामुळे काय होतं, गळा जो आहे घातल्यानंतर खूप स्ट्रेच होतो अंगामध्ये आणि तो एकदम व्यवस्थित बसतो. तर हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. बॉटमला आपण 1.5 इंच वाढवलेला आहे इथं खालच्या साईडला, जिथं आपण आयनिकची पट्टी लावतो तर त्या साईडला आपण 1.5 इंच घेतलेला आहे. शिवाय शिलाई जे मार्जिन आहे तर ते सुद्धा मी जी आपली जॉईंटची बाजू असते तर त्या साईडला इथे मी घेतलेलं आहे. आता अस्तरवरती आपली जी गळ्याची रुंदी आहे एकदम कमी झालेली आहे, बघू शकता, आणि त्यामुळेच आपले जे शोल्डर आहेत एकदम परफेक्ट बसतात, पडत वगैरे अजिबात नाही. तुम्ही नॉट लावा किंवा विदाऊट नॉट शिवाय सुद्धा एकदम जे शोल्डर आहेत आपले एकदम परफेक्ट बसतात. आता जसं की मी मगाशी म्हटलं की आपण कप्स लावणार आहोत तर त्यामुळे आपल्याला डबल इथं जे अस्तर आहे तर ते लागतं. तर एक अस्तर मी इथं कट केलेलं आहे, त्यानंतर आपण दुसरंही अस्तर जे आहे इथं कट करून घ्यायचं आहे. आता हे बघा, अस्तरचे मी 2 पार्ट्स इथं कट केलेले आहेत. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा जो आपला दुसरा पार्ट आहे तर तोही आपण इथं सगळ्यात आधी आहे तसं हे मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपली जी फिटिंगची साईड असते तर फिटिंगच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंच वाढवावं लागतं. तर हे बघा 1.5 इंच आहे. या साईडला आपण फिटिंगच्या साईडला, कमरेकडच्या साईडला 1.5 इंच घेतलेलं आहे. आता आपण हे कट करायचं. तसंच आपण दुसरा जो पार्ट आहे आपला प्रिन्सेस कटचा तो दुसरा आपण काढायचा आहे इथं. तर आता मेन कापडावरती आपलं जे कटिंग आहे ते आपण करून घ्यायचं आहे. तर ही स्लीवची आपली बाजू आहे आणि जी दुसरी धडी आहे, दुसरे काट आहेत तर त्या काटावरती आपण आपला जो बॅकचा पार्ट आहे तर तो कट करणार आहोत. स्क्वेअर आकारामध्ये एकदम छान असा गळा आपण तयार केलेला आहे. तर आता हे बघा, तर बॅक साईड मी तर कट केलेला आहे. त्याच्यानंतर आपला जो फ्रंटचे 2 पार्ट आहे तर तेही तर आपण कट करायचे आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी स्लीवचं कटिंग दाखवलेलं नाही, कारण स्लीवचे माझे बरेचसे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, ज्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर स्लीवची जी माहिती आहे तर ती सांगितलेली आहे. म्हणजे स्लीव्जला जो आहे शेप कसा द्यायचा, किंवा परफेक्ट जी स्लीव्ज आहे तर ती कशी काढायची, किंवा स्लीव जर कमी पडत असेल तर त्याला काय करायचं, तर बरेच ते माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. सो तुम्ही एकदा चेक करू शकता. जर तुम्हाला बाही जर काढायला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता.
आता हे बघा मी इथं कटिंग पूर्ण जे आहे करून घेतलेलं आहे आपल्या ब्लाऊजचं. स्लीवसाठी मी एक्स्ट्रा कापड इथं सोडलं. आता आपण इथं काय करायचं आहे बघा, आपण डबल जे अस्तर इथं आपण कट केलं होतं तर तेच एक जे अस्तर आहे, एक जो आपला अस्तरचा पार्ट आहे तर तो साईडला आपण ठेवायचा आहे. जो दुसरा अस्तरचा पार्ट आहे तर तो मेन कापडाला आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अपोजिट साईडला दोन्ही साईडला अशा ठेवून मेन कापड आणि अस्तर जे आहे पूर्ण चारी बाजूला आपण टिपा मारून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड आपण हे कट करून घ्यायचं आहे. तर आता हे बघू शकता आपण जे कापड आहे ते जोडून घेतलं. एक्स्ट्राचं सुद्धा आपण जे आपलं कापड आहे तर ते सुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे. आता आपण सिंपल असा प्रिन्सेस कट जो आहे इथे जॉईंट करून घ्यायचा आहे. तर खूप छान असा आतल्या साईडला जो आहे कप आलेला आहे. तर हे बघा आता अस्तरची आपण बाजू घ्यायची आहे. अस्तरला सुद्धा आपण अशाच पद्धतीने प्रिन्सेस कट जो आहे तर तो जॉईंट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याला कप्स लावून घेणार आहोत. आता अस्तरचा सुद्धा जो प्रिन्सेस कट आहे मी जोडून घेतलेला आहे दोन्ही साईडचा. आता आपण याला कप्स लावून घेणार आहोत एकदम फिनिशिंग सहित. आता खालून वरती आपण काय करायचं 4.5 इंचावरती मार्किंग करायचं दोन्ही साईडला. तर हे बघा खालून वरती मी दोन्ही साईडला 4.5 इंच इथं मार्किंग केलं. आता जो आपला कप आहे तर त्याचा सुद्धा आपण काय करायचं इथं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. आता सेंटर पॉईंट जो आहे आतल्या साईडनं सुद्धा काढायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्याही एका बाजूला आपण अशी रेष इथं मारून घ्यायची आणि त्याच रेषेवरती आपल्याला काय करायचं, आपण जो सेंटर इथं मार्किंग केला होता कापडाचा 4.5 इंचावरती आपण जे मार्किंग केलं होतं तर त्याच मार्किंगवरती हे मार्किंग जे ठेवून आहे तर त्या मार्किंगवरती आपण अशी टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा हे एकदम सोपी पद्धत आहे आणि यामुळे काय होतं की कपसुद्धा एकदम छान असे सेट होतात आणि पटकन सेट होतात. जास्त आपल्याला काही त्याला जोडाजोडी किंवा सारखं उसवा वगैरे अजिबात लागत नाही. एका टायमिंगमध्येच आपले जे कप्स आहेत तर ते सेट होतात. तर बघू शकता दोन्ही साईडला आपण इथं सेंटर पॉईंट काढायचा. त्याच्यानंतर कोणत्याही एका साईडला आपल्याला अशी रेष मारून घ्यायची आणि जो पॉईंट आपण 4.5 इंचावरती असा काढला होता कापडाचा तर त्याच पॉईंटवरती आपण हा जो पॉईंट आहे ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी रेष मारली होती तर त्याच रेषेवरती आपल्याला ही जी टीप आहे कप्सची तर ती मारायची आहे. म्हणजे काय होतं की एका साईडला जो कप्स आहे कमी जास्त अजिबात होत नाही, दोन्ही साईडला इक्वल राहतो. आता हे मी कप्स लावून घेतलेले आहेत. आता आपण हे काय करायचं आहे की मेन कापड आपलं जे आहे तर ते जोडून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण काय करायचं की थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं, कारण हे जे आहे ब्लाऊज तर ते शालूवरचं ब्लाऊज आहे आणि हा जो पीस आहे थोडासा हार्ड होता, स्मूथ नव्हता, तर त्यामुळे मी थोडं ह्याला प्रेस करून घेतलेलं आहे. बघू शकता त्याच्यामुळे काय होतं की कापडसुद्धा जरासं सॉफ्ट पडतं प्रेस केल्यामुळे. आता आपल्याला कोणताही गळा जो आहे अलटी पलटी वगैरे करायचा नाही. जसं इथं आपल्याला पॉईंट दिलेला आहे आर्म होलमध्ये मुंड्यामध्ये तोच पॉईंट टू पॉईंट आपण ठेवायचा आहे आणि चारी बाजूने आपण ह्याला टिपा पहिल्यांदा मारून घ्यायच्या आहेत, कारण आपण ह्याला पायपिंग लावणार आहोत गोल्डन कलरची. सो इथे मी आहे तसं हे जॉईंट केलेलं आहे. जर तुम्ही पायपिंग लावत नसाल, तुम्हाला जर पायपिंग नको असेल तर तुम्ही अस्तर पलटी केलं तरी चालेल. तर प्रिन्सेस कटचा मुंड्यातला पॉईंट आणि बॉटममधला जो पॉईंट आहे तर तो सेम अस्तरचा आणि मेन कापडाचा यायला हवा, तरच फिनिशिंग चांगलं येतं. तर हे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला जे कप्स आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत एकदम परफेक्टली. तर आता आपण लावून घेणार आहोत इथं आय आणि हुकची पट्टी. तर जी आयची पट्टी आहे आपण लावत असतो 3 इंचाची, हुकची पट्टी जी आहे आपण लावत असतो 2.5 इंचाची. आता इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे कापड आणि जी आय पट्टी आहे तर ती खालून वरती आपण फोल्ड करतो आणि जी हुकची पट्टी आहे 2.5 इंचाची तर ती सरळ बाजूने आतल्या साईडला आपण फोल्ड करायची असते, डबल फोल्ड. तर हे बघा आतल्या साईडहून मी वरच्या साईडला इथं फोल्ड केलेली आहे ही पट्टी.
आता आतल्या साईडला आपल्याला हे डबल फोल्ड करावे लागतं, आपली जी हुकपट्टी आहे ती. तर आता हे बघू शकता आपली आईन हुकची पट्टीसुद्धा अशी लावून झालेली आहे फ्रेंड्स. तर आता आपण काय करायचं, हे गळ्याचा शेप आणि बॉटमचा जो शेप आहे दाखवल्याप्रमाणे द्यायचा आहे. तर हे बघा, गळ्याचा शेप एकदम प्रॉपर पद्धतीने आपण असा द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथे पायपिंग लावणार आहोत गोल्डन कलरची. आणि बॉटमसुद्धा टेप आपल्याला एकदम सरळ रेषेत ठेवायचा आहे आणि बॉटम जो आहे लेवल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बॉटमला सुद्धा मी गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. तर हे तर बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला जो बॉटम आहे तर तो कट करायचा आहे. म्हणजे काय होतं की बॉटमला पोटाजवळ काय होतं, एकदम सरळ रेषेत आपली जी ब्लाऊजची फिटिंग आहे तर ती येते, कमी जास्त अजिबात होत नाही. आई आणि हुकची पट्टीसुद्धा. तर आता आपण हे जे ब्लाऊज आहे पायपिंग लावून पूर्ण रेडी करणार आहोत, म्हणजे बॉटमला आणि गळ्याला सुद्धा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.